बीडच्या आष्टी तालुक्यामधील करेवडगाव या गावाला वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय। कारण की जोरदार वादळी वाऱ्यामुळे परिसरातील अनेक झाडं उन्मळून पडली आहेत आणि काही घरावरचे पत्रे सुद्धा उडालेले आहेत। गावातील खांडवे कुटुंबियांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यानं संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे भिजलेलं असून बरंचसं नुकसान झाल्याची सुद्धा माहिती प्रियांका खांडवे यांनी दिली आहे आणि यावेळी त्यांना भावना व्यक्त करताना अश्रू सुद्धा अनावर झालेले आहेत। परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी केली जाते आणि या भागातील पंचनामे करण्याच्या सूचना आमदार सुरेश धस यांनी सुद्धा केल्या। 1:30 वाजता एकदमचं वारं आलं, एकदमचं पत्रे वगैरे सगळं उडून गेलं। घरात काहीच राहिलं नाही। पूर्ण मुलांचे वह्या पुस्तकं, कुरड्या, पापड्या हे सगळं जे बनवलं होतं, कुरड्या पापड्या सगळं ह्या वर्षी बनवलेलं सगळं गेलं पावसानं वाहून। पूर्ण घराचं वारं आलं असं पूर्ण उडून गेलं। पूर्ण भांडे वगैरे सगळं उडून गेलं, सगळे पत्रे उडून गेले। घरामध्ये एक लहान मुलगा, आम्ही 3 लेडीज असं होतो घरामध्ये। एकदमच उडाल्यानंतर आम्ही बाहेर गेलो। रात्रीपासून आम्ही असंच फिरतोय नुसते। परिस्थिती खूप नाजूक आहे सध्या, कोण नाही इथं बघायला आम्हाला।